नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी संतोष सावंत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले. ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्याचे हप्ते जमा झालेले नाहीत, तर त्या लाडक्या बहिणींनी 31 जुलैपर्यंत आपल्या लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आणि आपली तक्रार नोंदायची की लाडकी बहीण योजनेचे आम्हाला ह्या महिन्यापासून हप्ता येणं बंद झालेलं आहे. तर हे लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रे कोणत्या लाडक्या बहिणींनी जमा करायचे आणि कोणते कागदपत्रे जमा करायचे आणि कुठे जमा करायचे, तर मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारीपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने कुठे जमा करायचे, जवळील महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन आपले लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रे जमा करायचे आणि तिथे आपली तक्रार नोंदायची आहे की मला ह्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे हप्ता येणं बंद झालेला आहे, अशी तक्रार त्या कार्यालयामध्ये तुम्हाला नोंदवून द्यायची आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने जी आपली लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत जी वेबसाईट आहे, तर वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आपली कागदपत्रे जमा करायचे आणि तक्रारसुद्धा तिथे नोंदायची आहे. आणि कोणते कोणते कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक पासबुक हे 3 कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे आहे. आणि कोणत्या महिलांनी जमा करायचे, ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे, निकषामध्ये बसत आहे तरी पण त्यांना योजनेचा लाभ होत नाही आहे, खूप साऱ्या दिवसापासून योजनेचा लाभ होत नाही, तर त्या महिलांनी हे कागदपत्रे जमा करायचे. आणि कसे जमा करायचे तर मी ते तुम्हाला सांगितलेच आहे. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या जूनचा हप्ता जमा झालेला नाही तर त्या लाडक्या बहिणींनी मला कमेंटमध्ये त्यांची तक्रार नक्की नोंदवायची आहे. आणि तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेविषयी जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारायचं आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. धन्यवाद.